तुम्ही आमच्या बरोबर राहतात म्हणून आमच्या लक्षात येतं, पण तुमच्या प्रत्येकीमध्ये तो गुण आहे आणि याच्यासाठी राजश्री ताईंनी हा तुमच्यासाठी हा उपक्रम घेतलाय. आणि इथे येताना निलेश भाऊ मी गाडीत येत होतो, ते निलेश भाऊंकडे गाडीत जाणं म्हणजे एक डोकेदुखी असतं. अखंड असं असं असंच करत असत तो पोलीसवाला, मोटरसायकलवाला. एक माणूस सोडला नाही ज्याला या बाबाने हात केला नाही. तर मी म्हणलं नगरला चालय का काय आपण इथे? म्हणलं नाही, इथे तिथे भेटत असतात सगळे. म्हणजे पनवेल जेवढे नगरकर निलेश लंकेंवर प्रेम करतात तेवढेच खारघरवाल्यांचंही प्रेम निलेश लंकेंना मिळालं. निलेश लंके तुमचं भाग्य, तुम्हाला एवढं प्रेम देतात आणि तेही तेवढंच देतात. माझ्या गाडीत बसल्यावर बघितलं, त्यांना माहिती मी अर्धा वेळ डाएटवर असते, त्याचं नुकसान झालं येताना. माझ्या गाडीत साचपडून बघितलं, काय मिळालं नाही. मग कुठून तरी एक हात आला, त्याच्यातून ती चिकी आली. इथे आल्या भावनाताईला विचारलं, मी म्हणलं भावनाताई अशीच बहीण आहे का काही जेवण पाठवणार इकडे? भावनाताई म्हणले डबा जाणार आहे. अच्छा, डबा आहे का नाही तुमचा का भावनाताईंचा? हा, किती हुशार आहे बघा. मला आधी म्हणणार का माझा, नंतर लक्षात आलं भावनाताईचे जोडे खायला लागले. म्हटले नाही. पण खरंच एक कुटुंब म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपण कार्यरत आहोत. आणि मला खरंच राजश्रीताई कौतुक वाटतं तुमचं की त्या दिवशी तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये जेव्हा आला तेव्हा तुम्ही मला म्हणला छोटासा कार्यक्रम असेल. या कार्यक्रमाला निलेश भाऊ आणि मी आणि रोहिणीताई, या कार्यक्रमाला कोणी छोटा म्हणत नाही, हा मोठा कार्यक्रम आहे. केवढ्या महिला संघटनेने आल्या आणि त्या प्रेमाने आणि विश्वासाच्या नात्याने आल्या. आणि रोहिणीताई म्हणणे गोष्ट खरी आहे की आज आम्ही आलोय. माझी विनंती राहील की तुम्हाला काय ट्रेनिंग आहे? शर्टचं ट्रेनिंग दिलंय का? शर्टचं कोणाला ट्रेनिंग दिलंय? ब्लाऊजचं? मग असं करा, तुम्ही एक साडी घ्या विकत आज, एक ब्लाऊज आणि पेटीकोट घ्या आणि राणीला पाठवून द्या. त्याच्यामध्ये एक पहिलं सॅम्पल तिकडे बघू आपल्या घरातच. ती बिचारी आपली वहिनी चांगली आहे, ती सहन करते आपल्या भावाला, त्याच्यामुळे आपल्याला आपल्या राणीचे लाड केलेले बरे. त्या भावाचं काय खरं नाही, ती घरातच नसते 24 तास बाहेर. त्याच्या खोलीत पण ती बिचारी राणीला, एवढे सगळे कार्यकर्ते त्या खोलीवर असतात. सगळे अतिशय प्रेमळ लोकप्रतिनिधी कसा असावे. आपलं भाग्य की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये निलेश भाऊंच्या रूपाने एक वेगळं काम करणारा आपल्याला खासदार मिळाला. आणि तो फक्त इथे मराठी बोलत नाही, तो बाबा दिल्लीला पण मराठी बोलतो. परवा रेल्वेची मीटिंग होती, रेल्वेच्या मीटिंगमध्ये सगळे वेगवेगळ्या भाषेत, हिंदीमध्ये, कोण इंग्लिशमध्ये बोलले. ते म्हणले बघा मराठी मीटिंग आहे आणि पुण्यात आहे, मी काही हिंदी इथे बोलणार नाही, मी महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्रात हिंदीमध्येच मीटिंग होणार. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, नंतर सगळे आपल्या मराठीत आहे सगळे.